नमस्कार मित्रांनो, कोल्हापूर व्लॉग पार्ट 2 मध्ये तुमचं स्वागत आहे। पार्ट 1 जर तुम्ही बघितला नसेल तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे। हा आहे डे 2। तयारी करून निघालो, स्टँडवरती चपला ठेवल्या आणि बघितलं तर भरपूर लाईन होती। 10 वाजून गेले होते, त्यामुळे प्रचंड गर्दी झालेली होती। पण मंदिराचे वातावरण इतके प्रसन्न होते, त्यामुळे लाईन हळूहळू चालत असली तरी आम्हाला काहीच वाटत नव्हतं। अजिबात कंटाळा नाही आला, मज्जा येत होती आणि आम्ही मजा करत होतो। मंदिरात एंटर केल्यावर खूपच शांत आणि मस्त वाटतं। हे मंदिर पूर्णपणे दगडात कोरलेले आहे, त्यामुळे आतमध्ये एकदम थंड असतं आणि जर तुम्ही दगडांना हात लावाल तर ते पण खूप थंड असतील। त्यानंतर आम्ही काही फोटोज काढले आणि थेट नाश्ता करायला निघालो। कोल्हापुरात आलात आणि लोणी डोसा नाही खाल्ला असं कधी होऊच नाही शकत। नक्की ट्राय करा, अतिशय सॉफ्ट आणि टेस्टी असतो। आम्ही स्पंज डोसा सुद्धा घेतला होता, खूप मस्त होता, एकदम छान। त्यानंतर गप्पा गोष्टी करत मजा मस्ती करत आम्ही निघालो ज्योतिबाला जायला। सर्वजण मस्त एन्जॉय करत होते, सर्वांचा मूड एकदम छान होता आणि मजा येत होती। मध्ये काही ठिकाणी आम्ही फोटोज काढायला थांबलो, खूप मस्त व्ह्यू होता। ज्योतिबाला आम्ही पोचलो आणि हा एक खूपच गोड कुत्रा आम्हाला भेटला। मंदिरात एंटर करताच खूप प्रसन्न वाटतं आणि वातावरण सुद्धा खूप छान होतं। ज्योतिबाचं दर्शन घेतलं, काही फोटोज काढले आणि त्यानंतर आम्ही निघालो पॅलेसला। इथे पोचताच या 2 सुंदर मोरांनी दर्शन देऊन जणू काय आमचे स्वागतच केले। मग हरिण दिसले। पॅलेस अतिशय सुंदर आहे, भरपूर शाळांच्या सहली आल्या होत्या आणि भरपूर लहान मुलं आम्हाला इथे भेटले। त्यानंतर थोडा वेळ आम्ही इथे बाहेर बसलो। एकदा तरी नक्की विजिट करा तुम्ही या प्लेसला, खरंच खूप चांगली प्लेस आहे। इथून निघालो आणि थेट रंकाळ्याला पोचलो। खूप सुंदर व्ह्यू होता इकडचा आणि मस्त वाटलं। आम्हाला खूप भूक लागली होती, त्यामुळे आम्ही काही विचार न करता सरळ खाऊ गल्लीकडे पोचलो। इथे भरपूर स्टॉल्स होते आणि कळत नव्हतं काय खायचं। एक डिसअपॉइंटिंग पाणीपुरी खाल्ल्यानंतर आम्ही आता दुसरी डिसअपॉइंटिंग पाणीपुरी खायला जाणार आहोत। ते आम्ही विचार करतोय की जायचं की नाही जायचं। ही देवराज पाणीपुरी आहे कोल्हापूरला, रंकाळ्याजवळ। अजिबात खाऊ नका। गोळा पण बनवून ठेवलाय आणि त्यांनी गोळा पण बनवून ठेवलाय। काय सांगतो विटायला असेल तर तर दुसऱ्या कोणाचं तरी होतं। काय घ्यायला चालले तुम्ही? एक नवीन पदार्थ आम्ही ट्राय करतोय, दूध कोल्ड ड्रिंक, जे मुंबईमध्ये कुठेच नाही ऐकलंय मी। इच्छा पण नाही तशी ऐकायची, पण बघूया। तर बघूयाच। चहाच पितो, चहा दूध कोल्ड ड्रिंक व्हॅनिला ना व्हॅनिला घरी जाऊन पितो ना, घरी जाऊन दुसऱ्या दिवशी पण बोलला तरी चालेल।
हॅलो मित्रांनो, गुड इव्हनिंग. हे जे दूध कोल्ड्रिंक प्रकार आहे ते अजिबात घातलेलं आहे. प्लीज नका घेऊ, त्यात काही नाही, दूध पण साखर आहे. आणि जस्ट टू लेट यू नो, मला फसवलं गेलं आहे. ओके ओके. ह्या माणसांनी मला सांगितलं होतं की ते टाके, म्हणून मी एक्सायटेड होते ते प्यायला. मग मला कळालं की दूध कोल्ड्रिंक आहे जे अतिशय घाणेरडं आहे. सो डू नॉट ट्राय दॅट. हे दादा इथे व्हेज नॉनव्हेज रोल्स बनवत होते आणि ते रोल्स खूपच टेम्पटिंग वाटत होते आम्हाला. वाटतं आत्ता तरी चांगलं. खूप गर्दी होती त्यांच्या स्टॉलवर सतत आणि एकदम फास्ट बनवत होते ते दोघेही. तर मग आम्ही पण एक चिकन रोल घेतला ट्राय करायला. डोळ्यांनी तरी ह्याने जिंकलाय आपल्याला, पण त्याची रोटी पावर आहे. जिंकला जिंकला. मोमेंट ऑफ ट्रूथ. खरंच चांगला, खरंच चांगला. मग अजून काही रोल्स घेतले कारण आम्हाला खूप आवडले होते. त्यानंतर रूमवर जाऊन फ्रेश होऊन आलो आणि आम्हाला खूपच भूक लागलेली होती. छान सुगंध दरवळत होता पावभाजीचा पूर्ण रस्त्यावर. त्यानंतर आम्ही अजून एक डिसअपॉइंटिंग पाणीपुरी खाल्ली बिकॉज वी डोंट लर्न फ्रॉम आवर मिस्टेक्स. माझं शर्ट इस्त्री झालं. निघायची तयारी चालू आहे. या मावशींकडे आम्ही चहा नाश्ता केला. खूपच गोड होत्या या. मंदिराजवळ धर्मशाळेसमोर यांचा स्टॉल आहे. कधी गेलात तर नक्की चहा कॉफी ट्राय करायची. एवढ्यात आमचं पोट भरलं नाही आणि मनही नव्हतं भरलं. सो पुन्हा लोणी डोसा खायला गेलो. मंदिराबाहेर थोडी शॉपिंग केली आणि मग निघालो. महाबळेश्वरला बसलो आहे. खूप थंडी आहे. टिकले आणि आम्ही आता मॅप्रो गार्डन मध्ये आलो. आणि आता 6:30 वाजले. आम्हाला बदलापूर पोहोचायचं आहे. मला उद्या सकाळी 5:30ची गाडी घेऊन मुंबईला पोहोचायचं. मस्त नया आया ना आपण ने. नो CNG. बॅटरी पण संपली आहे. आता थोड्या वेळाने ब्लॉग संपणार आहे.